रोज उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। झटपट तुपाचे लोणी किंवा बटर बनवण्यासाठी तूप घेऊन त्यात बर्फ घाला आणि फेटत राहा। 2 ते 3 मिनिटांमध्ये घरच्या घरी लगेच लोणी तयार होते आणि बटर नसेल तर तुम्ही झटपट घरी बनवू शकता। नंबर 2, इडलीचे पीठ फुगले नसेल तर इनो टाकून नेहमीप्रमाणे इडली बनवा, मस्त फुगतात आणि मऊ लुसलुशीत होतात। नंबर 3, लहान मुले पालक खात नसतील तर पौष्टिक मसाले भात बनवण्यासाठी त्यात थोडीशी पालक चिरून घाला, वरून तूप घाला, याने भात मस्त होतो आणि मुले आवडीने खातात। नंबर 4, चपाती मऊ लुसलुशीत बनवण्यासाठी कणिक जास्त घट्टसर मळू नये। नंबर 5, ओल्या खोबऱ्याच्या वाटीला आतून मीठ लावून ठेवल्यास 2 ते 3 दिवस ताज्या राहतात। नंबर 6, उन्हामुळे हातावर व त्वचेवर टॅनिंग होते ते घालवण्यासाठी तांदळाचे पीठ, ॲलोवेरा जेल, टूथपेस्ट आणि लिंबाचा रस मिक्स करून हात व पायांवर लावा। काही वेळानंतर पाण्याने स्वच्छ धुवा। असे आठवड्यातून 2 वेळा करा, ज्यामुळे स्किन क्लिअर होईल, शिवाय टॅनिंगही दूर होईल। नंबर 7, पायात ताकद वाढवायची असेल तर भिजवलेले चणे, भिजवलेले मूग कच्चे खाल्ले पाहिजे आणि जर कच्चे पचत नसेल किंवा पोट फुगत असेल तर लोखंडी तव्यावर थोडेसे फ्राय करा आणि मग कांदा, टोमॅटो, लिंबू टाकून सकाळी खावे। नंबर 8, डोसे कुरकुरीत करण्यासाठी साबुदाण्याचे पीठ घालावे, यामुळे डोसे कुरकुरीत होतात। नंबर 9, अंड्याची भुर्जी मोकळी बनवण्यासाठी भुर्जी बनवून झाल्यावर हाताने थोडे पाणी शिंपडा, याने भुर्जी मऊसर होते। नंबर 10, बेसनचे पिठले बनवताना त्यात लसूण आणि हिरवी मिरची, जिरे वाटून घाला, यामुळे भाकरीसोबत मस्त तिखट पिठले छान लागते आणि स्वादही छान येतो। नंबर 11, रताळे पाण्यात उकडून खाण्यापेक्षा तव्यावर ठेवून झाकण ठेवून चांगले भाजावे आणि आलटून पलटून भाजावे, ते वाफेवरच छान शिजले जाते आणि चवीला अप्रतिम लागते। नंबर 12, पनीरची भाजी टेस्टी बनवायची असेल तर पनीर बटरमध्ये परतून मग ग्रेव्हीमध्ये टाका, यामुळे भाजी चविष्ट लागते। नंबर 13, मटारची भाजी बनवताना हिरवेगार दिसण्यासाठी 1 चमचा साखर टाकून पाण्यात उकळून घ्या, त्यानंतर भाजी बनवा, मटार हिरवे राहतात। नंबर 14, अंडी उकडताना त्यात मीठ घालून उकडावे, यामुळे अंडी फुटत नाहीत। नंबर 15, लहान मुलांचे आणि मोठ्यांचे टूथब्रश गरम पाण्यात मीठ टाकून ठेवावे, त्यानंतर ब्रश करण्यास घ्यावे। नंबर 16, लहान मुलांची बुद्धी वाढवण्यासाठी, बुद्धी तल्लख करण्यासाठी वचा, ब्राह्मणी, शंखपुष्पी आणि ज्येष्ठमध ही औषधे तल्लख बुद्धीसाठी उपयोगी आहेत। नंबर 17, केसांसाठी कढीपत्त्याची किंवा जवस यांची चटणी खाल्ली पाहिजे, यामुळे केसांमध्ये वाढ होते आणि केस अकाली पांढरे होणे देखील थांबते। नंबर 18, शेवग्याची भाजी शरीरासाठी भरपूर प्रोटीन सोबत कॅल्शियम देते, ही भाजी मधुमेह असणाऱ्यांनी याचे सेवन जरूर करावे। नंबर 19, सकाळी गॅलरी किंवा खिडकीमध्ये पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवल्यास घरातील व्यक्तींना आशीर्वाद प्राप्त होतो। नंबर 20, लहान मुलांना झटपट रव्याची खीर बनवायला खूप वेळ लागतो, त्यासाठी त्याचे प्रीमिक्स करून ठेवा। एका कढईमध्ये रवा हलका भाजून घ्या, आवडीनुसार खोबरे भाजून घ्या। आता हे भाजून घेतल्यानंतर त्यात चारोळी, काजू, बदाम बारीक कट केलेले आणि वेलची पावडर, पिठी साखर एकत्र करून हे सारण फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा खीर बनवायची असेल तेव्हा झटपट दुधामध्ये 2 ते 4 चमचे मिक्स करून तूप घाला आणि 1-2 उकळीमध्येच खीर तयार होते, ही लहान मुलांना झटपट खीर बनवून द्या। नंबर 21, जर्दाळू हे कॅल्शियमची कमतरता भरून काढतो, याचा समावेश आहारात करावा, याने हाडे देखील मजबूत होतात। नंबर 22, जर तुमचा ऑइली चेहरा असेल तर चेहरा दिवसभरातून फेसवॉशने चेहरा धुवा आणि जर चेहरा कोरडा असेल तर जास्त वेळा धुवू नये। नंबर 23, तुरडाळीचे वरण खाल्ल्याने पित्त होत असेल तर तुरडाळ, मूगडाळ आणि मसूर डाळ हे समप्रमाणात घेऊन त्याचे वरण बनवा, याने वरण चविष्ट होते। नंबर 24, जर तुम्ही कामाला जात असाल किंवा तुमच्याजवळ टाईम नसेल, अशा वेळेस सुट्टीच्या दिवशी काळ्या मसाल्याचे वाटण जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवा, फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे घाईच्या वेळेस कोणतीही भाजी बनवताना लगेच बनवता येते आणि वेळ देखील वाचतो। नंबर 25, मेंदूवडे करताना उडीद डाळ वाटताना त्यात हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घाला, याने वडे चविष्ट लागतात।
नंबर 26, कडधान्य बनवायचे असेल कडधान्य भिजत घालावे, यामुळे कुकरला लवकर शिजले जातात. नंबर 27, लिंबामुळे नखे लवकर वाढतात आणि पांढरे शुभ्र दिसतात, यामुळे नखांवर लिंबू चोळा किंवा पाण्यात लिंबू टाकून हात ठेवावे, याने नखे वाढतात. नंबर 28, नियमित तिळाचे तेल केसांना लावल्यास केस मजबूत होतात आणि केस गळणे देखील थांबते. नंबर 29, दुधात साखर कारखान्याची साखर टाकून दूध पिऊ नये. ही साखर तयार करताना अनेक रसायने मिसळली जातात, त्याऐवजी खडी साखर किंवा गुळाचा वापर करावा. नंबर 30, डोळे जळजळ करत असल्यास पाण्यात लवंग टाकून उकळून ते पाणी डोळ्यांना लावल्यास जळजळ कमी होते आणि डोळ्यांना आराम मिळतो. नंबर 31, मानेवरील त्वचा काळवंडलेली असेल तर बटाट्याच्या रसात लिंबू टाकून ही पेस्ट चेहऱ्यावर किंवा मानेवर लावावी. हा उपाय नियमित केल्यास मानेवरील त्वचा गोरी होते, तसेच त्यामध्ये कोरफड देखील वापरू शकता. नंबर 32, जर तुम्हाला पित्त झाले असेल तर कडुलिंबाची कोवळी पाने चावून खावी, त्याने तुमचे पित्त कमी होण्यास मदत होते. नंबर 33, उन्हाळ्यात लोकरीचे कपडे किंवा रग चादर स्वच्छ धुवून आपण ठेवून देतो, तर त्यामध्ये कडुलिंबाची पाने घालून ठेवावी, यामुळे कपडे खराब होत नाही आणि वास देखील येत नाही. नंबर 34, स्मरणशक्ती सुधारण्यासाठी तुपासोबत काळी मिरीचे सेवन केल्यास मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 35, भेंडीची भाजी भरपूर लोकांना आवडत नाही, पण तुम्हाला माहिती आहे का, यामुळे हृदयरोग आणि हार्ट अटॅक नियंत्रणात राहतो. नंबर 36, हिरवी कोथिंबीर शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते, यामुळे चटणी आणि भाजीमध्ये टाकून याचे सेवन करा किंवा कोथिंबीर पाण्यात उकळून ते पाणी पिऊ शकता. हे मधुमेह असणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मैत्रिणींनो, या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.